शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण रोज एक विषय घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. त्याच्यामध्येच आज थोडंसं टोमॅटो मार्केटवर बोलण्यासारखं होतं, परंतु आज आपण तो विषय टाळतोय. उद्या आपण त्या विषयावर बोलूया. काय परिस्थिती कशा पद्धतीनं सगळीकडे चाललेलं आहे आणि काय घडणार आहे, किती उलटफेर घडणार आहेत, बरंच काय घडणार आहे टोमॅटोच्या बाबतीत. पण तो विषय थोडासा बाजूला ठेवूया. मी आज एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहे सध्या आपल्या. आता तुम्ही बघताय हा प्लॉट अतिशय म्हणजे जोरात आहे. आज हा प्लॉट तुम्ही बघत असाल की माझ्या कमरेला म्हणजे कमरेला हा प्लॉट आहे. बांधायची गरज नाही. स्टंप अगदी ताट उभे आहेत. खूप चांगलं सेटिंग चालू आहे. जोरात आहे. पण मित्रांनो, तुम्हाला मी जर सांगितलं की याच्यासाठी मी शेणखत एक पाटीभर वापरलेला नाही, याच्यासाठी मी लेंडी पावडर 1 किलोभर वापरलेलं नाही आणि कुठलंही सेंद्रिय खत मी यावेळेस या पिकाला वापरलेलं नाही. पावसाचं प्रमाण जास्त आहे, रान थोडंसं चिबडीकडचं आहे, नुकसान होतं की काय सुरुवातीला वाटायला लागलं होतं, म्हणून आपण ते वापरलेलं नाही. तरी सुद्धा हे पीक एवढं जोमदार कसं काय, म्हणजे हे जाणून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. त्यातल्या काही गोष्टींचा मी उल्लेख या ठिकाणी करणार आहे. मी आजचं थंबनेलच असं बनवणार आहे किंवा बनवतोय की तुम्ही आपल्या शेतीची जी काय माती परीक्षण आहे ते कधीच करायचं नाही. नाही आश्चर्य वाटेल तुम्हाला की बाबा एखादा माणूस असं कसं काय म्हणू शकतोय की बाबा जमिनीची माती परीक्षणच करायचं नाही. निश्चितपणानं करायचं नाही. आणि हा सुद्धा एक झोलच आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं जाईल की माती परीक्षणच केलं पाहिजे. मग तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे ते बघूनच तुम्ही खताचे डोस वापरले पाहिजेत. मुळात ना खतावर शेती होते ना तुमच्या ह्याच्यावर, तुमच्या मातीवर शेती होत असते आणि त्या मातीवर काम करणं गरजेचं असतं. खरं तर पूर्वी या जमिनीची खूप काळजी घेतली जायची. ज्या पद्धतीनं आपली जुनी लोक म्हणायची की आपली काळी आई आहे आणि दुष्काळात सुद्धा घरातलं पायली दोन पायली दाणं आणून ह्या रानात पेरून जायचं. ते उगवत नाही माहिती आहे, दुष्काळ पडलाय माहिती आहे, परंतु तिची ओटी रिकामी ठेवायची नाही, अशा पद्धतीची ती भावना होती. याच्यावरूनच एक कळतं की त्या पिढीनं किती एकरूपता जपली आहे किंवा किती निष्ठा जपली आहे. आणि त्यामुळं आपल्या उत्पादनासाठी आपल्या मातीचा बळी देणं हे कधीही ते कृत्य त्यांच्या हातून झालेलं नाही. परंतु आज आपल्या हातनं मात्र ते दुर्दैवानं होताना दिसतंय. तुम्ही म्हणाल की काय संबंध, म्हणजे माती परीक्षण केला तर बिघडतंय कुठं? पण निश्चितपणाने मित्रांनो, हा विषयच आपण समजून घ्यायला तयार नाही अशी सगळी परिस्थिती आहे. एरे माझ्या मागल्या आपण म्हणतो किंवा आपण म्हणतो दुखणं म्हणजे आजार हाल्याला काय दुखणं हाल्यालाने इंजेक्शन पकालेला, अशा पद्धतीची जुन्या लोकांची म्हण होती. खरंच तसा प्रकार चालू आहे आपला. म्हणजे आपल्याला अजूनही लक्षात यायला तयार नाही की हे प्रोसेसच नेमकं कसं काम करत असते. मला ते समजावून सांगावं लागेल म्हणजे डीपमध्ये की तुमचा तो अभ्यास आता परफेक्ट झाला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला समजा तुम्ही माती परीक्षण केलं, 12 भानगडी केल्या, त्याच्यामध्ये तुम्ही त्रुटी ज्या आहेत त्या साधून घेतल्या, तुम्हाला सामू कळला का, तुम्हाला सेंद्रिय कर्ब कळला, तुम्हाला त्याच्यामध्ये काय कमी आहे आपल्या शेतामध्ये ते कळालं. पण मुद्दा हा नाहीच. मुळात सगळ्या गोष्टींना समृद्ध असणाऱ्या जमिनीत सुद्धा पिकं डेव्हलप होत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे जमिनीमध्ये जे पिकाला घ्यायची प्रोसेस असते, जमिनीमध्ये असणारं पीक जे काय सगळं न्यूट्रिशन आहे ते उचलण्याची जी प्रोसेस असते, मुळात ती प्रोसेस व्हायला तयार नाही. म्हणजे अपटेक होत नाही पिकाला. तुम्ही दिलेलं सुद्धा अपटेक होत नसेल तर तुम्ही माती परीक्षण करून पिकं कशी आणू शकताय किंवा त्याच्यावर तुम्ही किती अवलंबून राहू शकताय. त्याच्यामुळं आपण परत एकदा त्याच विषयावर येतो की मुळात चुकलंय काय, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कशातून सोल्युशन काढायचं आहे, याचा सगळा जो गोंधळ आहे तो आसपास दिसताना बघतोय. परवा काही कार्यक्रम झाला सोहळ्या इथं आणि सगळी कृषी विद्यापीठाची लोक, कृषी विभागाची लोक होती. त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की माती परीक्षण तुम्ही केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आणि त्याच भाषणामध्ये मी त्यांची माफी मागून मी त्या शेतकऱ्यांना सांगत होतो की आपण ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस आपण ब्लड टेस्ट करतो. आपली माती मुळात आजारी पडले हे माहिती असताना पुन्हा त्याचं ब्लड टेस्टिंग करणं, MRI करणं, ह्या गोष्टी फार संयुक्तिक नाहीत. त्याच्यामध्ये ताकद तयार करणं, त्याच्यामध्ये असणारा बॅक्टेरियल काउंट वाढवणं, त्याच्यामध्ये असलेल्या मित्रबुरशी वाढवणं हे आपलं काम आहे. आधी त्याच्यावर काम करणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे, ना की अन्न घटक किती आहेत
कारण हे अन्न घटक आपण वरून जरी दिले म्हणजे कमी आहेत समजा, तर आपण दिले तरी पण ते अपटेक होणार नाहीत. कारण त्याच्यासाठी जी प्रोसेस चालत असते मातीमध्ये ती मुळात प्रोसेसच थांबलेली असल्यामुळं कळून सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणून करता मित्रांनो, मातीचा दर्जा उंचावणं, मातीचा दर्जा ज्यावेळेस तुमचा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल त्यावेळेस कुठलंही पीक तुम्ही नुसतं रोप टाकून जरी गेला शेतात येऊन, आज नुसती थोडी वल झाली तर ते तो आपलातून येतं. हे निसर्ग आहे, म्हणजे त्याला आपण जगवत नाही तर ते निसर्ग जगवतं, माती त्याला पोटात घेत असते आणि सगळ्या गोष्टी चालत असतात. परंतु ते आपल्याला समजायला तयार नाही किंवा आपण ते त्याच्याकडे त्या नजरेनं बघायला तयार नाही. निश्चितपणानं माती आजारी पडली आहे किंवा तिचं तुम्हाला करणं गरजेचं जरी असलं तरी पण आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, न परीक्षण करता सुद्धा आपण ह्या गोष्टीवर काम चालू करायचं म्हणलं तर ते उद्यापासून सुद्धा ते काम चालू करू शकतो. याच्यामध्ये आपल्या शेतीमध्ये आपल्या मातीमध्ये आपण भरघोस उत्पादनासाठी ज्या ज्या प्रॅक्टिसेस करतोय त्या एकदा प्रत्येकाने फॉलो केल्या बघितल्या पाहिजे. त्याचं अवलोकन केलं पाहिजे की बाबा जे आपण प्रॅक्टिस करतोय ते आपल्या शेतीसाठी आपल्या शेतीच्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही. कारण जितकं आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत जाऊ, जेवढं मातीला आपण रासायनिक गोष्टीकडे घेऊन जाऊ किंवा तुम्ही बुरशीनाशकाकडे घेऊन जाचाल, कीटकनाशकाकडे घेऊन जाचाल रासायनिक, तर या ज्या त्या वेळेस तुम्ही त्या गोष्टीचा वापर कराल एखाद्या पिकाला तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. मी असं म्हणणार नाही की ते कुठल्याच पिकाला तुम्हाला फायदा होणार, एखादं चालू पीक त्याच्यावर तुमचं चांगलं येईल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या पिकामध्ये बऱ्याच गोष्टी निर्माण होताना अडचणी निर्माण होताना दिसतील आणि मग येणाऱ्या काळामध्ये तुमचं शेतातलं पीक इतरांच्या साधं जरी एखाद्यानं केलेलं असलं तर त्याच्यापेक्षा तुम्ही ताकद लावून सुद्धा तुमच्या शेतामध्ये ती पिकं चांगली येताना दिसणार नाही. पूर्वी काय होतं मित्रांनो, हे करायची काय गरज पडत नव्हती. पूर्वीच्या काळात आपल्याला शेतीमध्ये मुळातच आपला खरीप आणि रब्बीचा हंगाम आपल्या लोकांनी निवडलेला होता आणि हा खरीप आणि रब्बीचा हंगामामध्ये दोन चांगली उत्पादनं घेतल्यानंतर साधारण उन्हाळ्यामध्ये ही जमीन तळायला सोडली जायची आणि या तळायला सोडलेल्या जमिनीमध्ये मग कोणी मेंढरं बसवायचं, कोणी शेळ्या मेंढ्याचं हे करायचं, कोणी रानातला असलेला खत आणून टाकायचं आणि ह्या जो टेम्परेचर आहे या टेम्परेचरमध्ये कुठलीही बुरशी म्हणजे तिथं राहत नसायची. वेगवेगळ्या पिकाचे औषध त्यामध्ये कुजवले जायचे. ते कुजवण्यासाठी एखाद्या पिकाचं औषध ज्यावेळेस आपण त्याच्या शेतामध्ये गाडत असतो त्यावेळेस त्याची कुजण्याची प्रक्रिया होण्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर बुरशी लागतात आणि त्या येतात. म्हणजे ज्यावेळेस त्याचे औषध तिथे येतात, कारण सेकंडरी येतो आपल्याला माहिती आहे की बुरशी कशालाही म्हणजे कुठलंही तुम्ही प्राणी मेलेला घ्या किंवा कुठले त्याला कुजवण्याची एक प्रोसेस निसर्गामध्ये ऑलरेडी आहे. मग तीच प्रोसेस कधी चालू होती, तुमचं ज्यावेळेस अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात, जमिनीमध्ये मिक्स होतात त्यावेळेस त्याला कुजवण्याची एक प्रक्रिया या वातावरणामध्ये पाण्याच्या संपर्कामुळे ह्युमिडिटीमुळे याच्यामुळे त्या बुरशी आपोआप त्याला हे करतात आणि त्याचं वेस्ट डिकम्पोज करताना म्हणजे त्याचं कुजवण्याची क्रिया करताना त्याचा काउंट वाढतो आणि तो काउंट आपल्याला महत्वाचा असतो. म्हणजे त्या बुरश्या आपल्या मित्र बुरश्या पुन्हा इतर हार्मफुल ज्या बुरश्या आहेत आपल्या नुकसान करणाऱ्या त्यांना जगू देत नाहीत आणि मग आपल्या त्या बुरश्यांचा काउंट वाढतो. बॅक्टेरियलमध्ये आपण जितकं म्हणजे मातीला रासायनिक पासून दूर घेऊन जाऊ तेवढे म्हणजे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या शेतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचे केचवे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवले. अनेकांनी म्हणजे गेल्या वर्षी मला बरेच वर्ष झालं आता काय आपले शेतकरी मित्र बघतायत तर त्यांनी बघितलेत की एका एका झाडाच्या खाली उकरल्यानंतर 4-4, 5-5 केचवे आपल्याला गांडूळ बघायला मिळाले. म्हणजे निसर्ग एवढा समृद्ध आहे की तो तिथं सगळं तयार करतो, फक्त आपण ते केल्यानंतर मात्र तिथं ते तयार होऊ देत नाही. मग आज परिस्थिती अशी आहे की या प्रॅक्टिसेस करायला नाहीत. माती परीक्षण तुम्ही केलं, माती परीक्षण मध्ये कळलं, पुन्हा ही तुमची प्रॅक्टिस हाही चालू, म्हणजे आजारी पडलेल्या माणसाला सोल्युशन मिळणारच नाही. त्याच्यामुळं माती परीक्षण केलं म्हणून फार मोठा तुमच्याकडं काहीतरी एकदम चांगलं काहीतरी आलंय अशातला भाग नाही. तुम्ही केलं तरी ते बिघडलेलंच आहे. तुम्हाला ते अजून काय बघायचं आहे नव्यानं अशातला भाग नाही. मुळात त्यात जे गोष्ट तुम्हाला माती परीक्षणामध्ये तुम्हाला असं वाटेल की एक चांगला काउंट आपल्या पण फॉस्फरसचा आहे किंवा आपल्या चांगला काउंट आपल्या शेतामध्ये पोटॅशचा आहे, पण तो उपलब्ध होत नाही, हा मुद्दा आहे. आणि मग तो जर मुद्दा बघितला तर तो एवढा महत्वाचा आहे की तुम्ही आहे म्हणून टाकणार नाही आणि मग तुम्ही डोळे झाकपणानं जे कमी आहे ते टाकणार. परंतु प्रोसेस आपल्या अडचण कुठं आहे की ती अपटेक होण्याची प्रोसेस पूर्णपणे थांबलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या फॉर्म्युलेशनसाठी ज्या जीवाणूची गरज आहे, ज्या भुसभुशीतपणाची गरज आहे, मुळ्यांची खोल जाणं, पाण्यामध्ये हे सगळ्या ह्याचं विघटन होणं, हे सगळं जे आहे याच्यामुळे
सहजता निर्माण होत असते मुळ्यांना. सगळं म्हणजे मुळ्यांच्या कक्षामध्ये या सगळ्या ज्यावेळेस फॉर्म्युलेशन घडत असतात त्यावेळेस मी निश्चितपणानं दुप्पट तिप्पट प्रमाणात हे पीक त्याचं न्यूट्रिशन घेत असतात. त्याच्यातून पिकं स्ट्रॉंग पिकं म्हणजे आपण पिकं तर सगळीच येतात परंतु ही स्ट्रॉंग असतात. आता ज्या 1.25 एकराच्या प्लॉटमध्ये आपण उभा आहे, हजारो शेतकऱ्यांनी या प्लॉटला भेटी दिलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना माहिती आहे की एक एक बॅक्टेरियल ब्लाइट किंवा एक करपा जीवाणूजन्य करप्याचा टिपका या प्लॉटमध्ये जर दिसला, तुम्ही कधीही येऊन या प्लॉटवर तुम्ही मीडिया घेऊन या, तुम्ही सगळे शेतकरी मित्रांचं शिष्टमंडळ घेऊन या. चिबडाच रान आहे, मी चारी काढल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी. पाय दबत असताना म्हणजे एवढ्या सगळ्या चिबडीत हा सगळा प्लॉट असताना सुद्धा आपण त्याच्यावर एक टिपका आला नाही. माझं जरी श्रेय असलं तर या झाडांचा सुद्धा संघर्ष किंवा त्यांच्यात असणारी ताकद ती सुद्धा मला खूप महत्त्वाची ठरलेली आहे. एक पाटी शेणखत नाही, एक पाटी 1 किलो लेंडी पावडर नाही, फक्त सुरुवातीचा एक बेसल डोस 2 पोत्याचा आणि परत एक चांगला 6-7 पोत्याचा डोस, याच्यावर माझा खर्च संपलाय. आजनी सुद्धा मी आत्ता करतोय. तुम्ही बघताय की माझ्या कमरेला झाड आहे आणि एक झाड पडलेलं तुम्हाला दिसत असलं तर तुम्ही बघा. एक ही झाड म्हणजे या स्टंपमध्ये जी असणारी ताकद आहे ते तुम्हाला नाकारून चालणार नाही. हा स्टंप कुणाचाही उभा राहू द्या, झाड पडतंय. मी स्वतः टोमॅटो उत्पादन हजारो प्लॉटला भेटी दिलेत. थोडं एवढं झालं की झाड पडतंय, पण इथं झाड पडायचा विषय नाही. हे टमाट्याचं झाड आहे का त्यात बुंदा असणार मोठ्या ह्याचं झाड आहे असं कळायला मागणं अजून बी पडत नाही. मला ह्याची एवढी शुअरिटी असल्यामुळेच मी हे अजून सुद्धा शिस्तीत एकदम सावकाश या पिकांना वाढवतोय. म्हणजे हे शास्त्र आहे, हे समजून घ्यावं लागेल. पिढ्यानपिढ्याचा धंदा आहे आपला आणि तो धंदा जर आपण असाच करणार असेल तर आपली पतंग कधी कट झाली हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आणि मग शेती जर पिकवताच नाही आली तर मग ती विकल्याशिवाय पर्याय नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या तरुण सहकाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी पुढे येऊन आपल्याला मांडाव्या लागतील, सांगाव्या लागतील, तरच येणाऱ्या काळामध्ये शेतीला भविष्य आहे. आणि शेतीची जी बदनामी आहे किंवा शेतीची परवडत नाही म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेतीच्या नावानं हे करण्याचा दृष्टिकोन, शेतकऱ्याला मुली न देण्याचा, असे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळं वाईट वाटतं जेव्हा शेतीला नावं ठेवली जातात, शेतीच्या नावानं बोंब मारली जाते, तेव्हा निश्चितपणे वाईट वाटतं. म्हणून एका चांगल्या उद्देशानं आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे. माझ्याकडे जे आहे मी तुम्हाला देतोय. तुम्ही तुमच्या काय शेजारी असतील, तुमच्या काय जवळचे लोक असतील त्यांना सगळ्या ह्या गोष्टी जाणून द्या. याच्यातून आपली लूट थांबेल. आपल्या खिशातले पैसे जे लोक भीती दाखवून घेऊन जातात तो सगळं रॅकेट आता इथं थांबवायचं आहे आपल्याला. नाहीतर शेतकरी भिकेल लागलाय आणि शेती आधारित उद्योग मात्र सगळे खूप मोठे तेजीत असताना आपल्याला दिसत आहेत. अंधार पडतोय, दिसायचं बंद होतंय, तरी सुद्धा हा संवाद मला थांबवू वाटत नाही. परंतु निश्चितपणानं अशा अनेक विषयांचं संदर्भात मार्गदर्शन घेऊन आपण भेटायला येणार आहे. तुमच्यातल्या अनेक गोष्टी यातून डोक्यातल्या क्लिअर होतील. चांगली प्रॅक्टिस तुम्ही शेतामध्ये कराल या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद.